आज रक्षाबंधनाचा सण, बहीण भावाच्या पवित्र नात्याचा उत्सव देशभरात साजरा होणारा हा सण. ठाकरेंच्या शिवसेनेच्या सुषमा अंधारे यांनी उद्धव ठाकरेंनाच बांधली राखी. ठाकरेंचं निवासस्थान असलेल्या मातोश्रीवर केली रक्षाबंधन साजरी. डोंबिवलीमध्ये रवींद्र चव्हाणांच्या कार्यालयामध्ये रक्षाबंधन कार्यक्रम पार. हजारो महिलांनी रवींद्र चव्हाणांना बांधल्या राख्या. माढ्याचे आमदार अभिजित पाटलांनी कुटुंबासोबत केला रक्षाबंधन साजरा. आमदार अभिजित पाटील यांच्या भगिनींनी राखी बांधून त्यांचं केलं औक्षण. डहाणूमध्ये आमदार विनोद निकोलनी आपल्या मतदारसंघामध्ये साजरा केला रक्षाबंधन. सर्व महिलांना दिल्या शुभेच्छा. रत्नागिरीच्या विलवडे इथल्या हायस्कूलमध्ये विद्यार्थ्यांनी केला रक्षाबंधन साजरा. सलग 15 वर्ष लांजा हायस्कूलमध्ये उपक्रम सुरू. मंत्री हसन मुश्रीफांनी कोल्हापूरच्या आनूरमध्ये साजरा केला रक्षाबंधन. 100हून अधिक बहिणींनी बांधल्या राख्या. पंचारतीनं ओवाळत केलं भाऊरायाचं औक्षण. अंबादास दानवेंच्या घरी रक्षाबंधन साजरा. दानवेंना बहिणीसह चिमुकलीनं देखील बांधली राखी. भाजपचे आमदार गोपीचंद पडळकरांनी मोठ्या बहिणीसोबत साजरा केला रक्षाबंधन. आटपाडी इथल्या पडळकर वाडीमध्ये साजरा केला सण. बीडमध्ये भाजपचे आमदार सुरेश धस यांना शेकडो बहिणींनी बांधल्या राख्या. यावेळेला सुरेश धसांच्या वतीनं महिलांना साडीचोळी आणि अल्पोपहार देऊन त्यांचा करण्यात आला सन्मान. ओबीसी मंडल यात्रेसाठी शरद पवार नागपूर दौऱ्यावर. यावेळेला राष्ट्रवादीच्या प्रदेश महासचिव वर्षा शामकुळे यांनी शरद पवारांना बांधली राखी. पंढरपूरमध्ये रक्षाबंधनाच्या निमित्तानं विठ्ठलाला बांधली जाणार सोन्याची राखी. विठ्ठल मंदिरात पारंपरिक पद्धतीनं साजरा होणार रक्षाबंधन. पुण्यातल्या येरवडामध्ये सामूहिक रक्षाबंधन कार्यक्रमाचं आयोजन. आमदार जगदीश मुळीक यांना रक्षाबंधनानिमित्त हजारो महिलांनी बांधल्या राख्या. यशोमती ठाकूर आणि बळवंत वानखडे यांचं विशेष रक्षाबंधन. यावेळेला यशोमती ठाकूर यांनी संविधानाची प्रास्ताविका दिली भेट. बीडच्या आष्टी तालुक्यात आश्रमशाळेतल्या विद्यार्थ्यांनी 200 जवानांसाठी बनवल्या राख्या. महिला आणि बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी पंकज भोयर यांना बांधली राखी. या दोघांनी साजरा केला रक्षाबंधन. महिला पोलिसांनी सुद्धा भोयर यांना राखी बांधत केला औक्षण. लाडकी बहीण योजनेमुळे विरोधकांच्या पोटात दुखतंय. सावत्र भाऊ कोर्टामध्येही गेले, पण सावत्र भावांना बहिणी थारा देणार नाहीत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा टोला. लाडकी बहीण योजना आता केवळ 5 वर्षात चालेल. फडणवीसांच्या टीकेला आदित्य ठाकरेंचं प्रत्युत्तर. इम्तियाज जलील यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं अनोखा उपक्रम. इम्तियाज नावाच्या व्यक्तींना 500 रुपयांचं मोफत पेट्रोल दिलं जाणार आहे. सोनिया गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे यांची राहुल गांधींसोबत स्वतंत्र चर्चा. आयोगाविरोधातला लढा तीव्र करण्याचं ठरलं. ठाकरे बंधूंच्या युतीला आघाडीमध्ये विरोध नाही. संजय राऊतांचं वक्तव्य. सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी मुंबई गोवा महामार्गाची केली पाहणी. लांजा तालुक्यातल्या वेरळ घाटातल्या वळणावर असलेल्या खड्ड्यांबाबत तोडगा काढण्यासाठी पाहणी. मनसे आणि पुणे पालिका आयुक्त वाद प्रकरणी आयुक्तांच्या कार्यालयातल्या 10 सुरक्षा रक्षकांची बदली. आयुक्तांच्या बैठकीत मनसेनं घातला होता गोंधळ. जालना जिल्ह्यातल्या अतिवृष्टी अनुदान घोटाळा आणि घोटाळ्यासंदर्भात गुन्हा दाखल करा. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचे आदेश. ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार सुनील शिंदे यांच्या मुलाविरोधात तक्रार दाखल. सिद्धेश शिंदे विरोधात दादर पोलिसात तक्रार. धक्काबुक्की केल्याचा महिलेचा आरोप.
महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे बुलढाणा जिल्हा दौऱ्यावर. आमदार श्वेता महालेंनी आयोजित केलेल्या कार्यक्रमाला उपस्थित. मुंबई नाशिक पालिकेसाठी ठाकरे बंधू एकत्र येण्याची शक्यता. राज्यात उर्वरित भागांमध्ये महाविकास आघाडी स्थानिक पातळीवर निर्णय घेणार, सूत्रांची माहिती. बेस्ट कामगार पतपेढीच्या निवडणुकीत ठाकरे बंधूंची युती. बेस्टच्या निवडणुकीत उत्कर्ष पॅनल म्हणून युती. बेस्ट पतपेढीच्या 21 जागांसाठी 18 ऑगस्टला मतदान. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे जम्मू काश्मीर दौऱ्यावर. जम्मू काश्मीरमधल्या आर्मी कमांड रुग्णालयाला भेट. शिवसेनेतर्फे सैनिकांसाठी रक्तदान शिबिर आयोजित केलं जाणार. सांगली जिल्ह्यातले 1000 तरुण रक्तदान करणार. विधानसभा निवडणुकीपूर्वी दिल्लीमध्ये 2 लोक भेटले. 160 जागा जिंकून देण्याची गॅरंटी सुद्धा दिली. आम्ही त्याकडे दुर्लक्ष करत जनतेत जायचं ठरवलं. शरद पवारांचा गौप्यस्फोट. एकनाथ शिंदेंचा पुढचा मार्ग कसा असेल लवकरच अंदाज येईल. शिंदेंच्या दिल्ली दौऱ्यावरनं शरद पवारांचं मोठं वक्तव्य. कराडमध्ये विविध पक्षातल्या हजारो कार्यकर्त्यांचा भाजपामध्ये प्रवेश. यावेळेला भाजप कार्यकर्ता मेळावा देखील संपन्न. मात्र आमदार मनोज घोरपडेंची कार्यक्रमाकडे पाठ. पुण्यामध्ये अजित पवारांची तुफान फटकेबाजी. कुठून पुण्याचा पालकमंत्री झालो असं वाटतं. जो तो उठतो आणि मला उपदेश देतो. सामाजिक कार्यकर्त्याच्या प्रश्नावर अजित पवारांची मिश्किल टोलेबाजी. पृथ्वीराज चव्हाणांनी पराभवाचं आत्मपरीक्षण करावं. मंत्री जयकुमार गोरेंची पृथ्वीराज चव्हाणांवर जोरदार टीका. विलास शिंदेंची नाशिक शिवसेना संपर्क प्रमुखपदी नियुक्ती. विलास शिंदेंनी ठाकरेंच्या शिंदेंच्या शिवसेनेमध्ये केला होता प्रवेश. शिवसेनेमध्ये गेल्यानंतर संपर्क प्रमुखपदी निवड. मुंबईमध्ये नरहरी झिरवाळ चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीनं जागतिक आदिवासी दिनाच्या निमित्तानं राज्यस्तरीय आदिवासी भूषण आणि आदिवासी गौरव पुरस्कार वितरण समारंभ. मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित राहणार. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये 24 ऑगस्टपर्यंत बंदी. यात्रा सण आणि उत्सवांच्या पार्श्वभूमीवर अप्पर जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश. कोल्हापुरात महसूल सप्ताह संपन्न. महसूल सप्ताह अंतर्गत करवीर तालुक्यात विविध उपक्रमांची अंमलबजावणी. कोल्हापुरातल्या महसूल विभागातल्या प्रलंबित प्रकरणं गतीनं निकाली काढा. नागरिकांना जलद न्याय द्या. अप्पर मुख्य सचिव विकास खरगेंच्या सूचना. कोल्हापूर सर्किट बेंचच्या कामकाजाला 18 ऑगस्टपासून सुरुवात होणार. सर्किट बेंच इमारतीची कामं वेळेत आणि गतीनं पूर्ण होतील. पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांचं आश्वासन. नागपूरमध्ये बंजारा समाजाकडनं तीज महोत्सवाची स्थापना. बंजारा समाजातील महिला तरुणींनी एकत्र येत पारंपरिक पद्धतीनं तीज उत्सवाची केली स्थापना. छत्रपती संभाजीनगरमध्ये अवयव दानामुळे तिघांना जीवनदान. शहरातील 2 रुग्णांना प्रत्येकी 1 किडनी तर नागपूरमधल्या रुग्णाला यकृत प्रत्यारोपणातून जीवनदान. वाल्मिक कराडच्या समर्थकांनी माफीनाम्याचा व्हिडिओ बनवून घेतला. कराड जेलमध्ये मात्र गँग बाहेर सक्रिय. कुठलीही पोस्ट करणार नाही असा बनवून घेतला व्हिडिओ. पंढरपूर नगरपालिकेच्या मुख्य इमारतीला गळती. भर पावसात इमारत गळू लागल्यानं सगळीकडे पाणीच पाणी. चंद्रभागा नदीमध्ये मैला मिश्रित पाणी मिसळल्याची माहिती. 65 एकर आणि परिसरातलं सांडपाणी थेट चंद्रभागेमध्ये. तत्काळ कारवाईची महर्षी वाल्मिक संघाची मागणी. नाशिक पालिकेला आयकर विभागाची नोटीस. टीडीआर देताना पालिकेनं कर भरलेला नाही. आयकर विभागाची तक्रार. पालिकेनं मात्र ही तक्रार फेटाळून लावली. छत्रपती संभाजीनगरच्या फारोळामधल्या 26 MLD क्षमतेच्या नव्या जलशुद्धीकरण केंद्राची चाचणी. पहिल्याच दिवशी जलशुद्धीकरण केंद्र चाचणीमध्ये नापास. मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर मोठी वाहतूक कोंडी. वाहनांच्या 2 किलोमीटरपर्यंत लांबच लांब रांगा. मुंबईहून
पुण्याला जाणारी वाहतूक संथ गतीनं. गावातून तालुकास्थानी येण्यासाठी मागितलं हेलिकॉप्टर. विद्यार्थी आणि नागरिकांची अधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे भन्नाट मागणी. चंद्रपूरच्या भद्रावती पिपरी रस्त्याची दुरावस्था झाल्यानं केली मागणी. हिंगोलीमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचे महावितरण कार्यालयामध्ये बोंबाबोंब आंदोलन. महावितरण कार्यालयात विविध मागण्यांसाठी आंदोलन. मोठ्या संख्येनं कार्यकर्ते सहभागी. मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर परदेशी प्राण्यांची तस्करी. बँकॉकहून आलेल्या प्रवाशाला अटक. या आरोपीकडनं मोठ्या प्रमाणावर परदेशी प्राणी जप्त. आज ऑगस्ट क्रांती दिनाच्या निमित्तानं काँग्रेसची पदयात्रा. स्वातंत्र्य चळवळीतल्या हुतात्म्यांना केलं अभिवादन. आज जागतिक आदिवासी दिन. आदिवासी दुर्गम भागामध्ये रक्तदान शिबिरांचं आयोजन. मोलगी इथं 60 रक्तदात्यांनी केलं रक्तदान. नंदुरबारमध्ये विश्व आदिवासी दिन साजरा. जिल्हा परिषद शाळेमध्ये चिमुकल्यांकडनं पारंपरिक वेशभूषेमध्ये नृत्य सादर. सिंधुदुर्गात डागडुजी काम सार्वजनिक बांधकाम विभागाकडनं सुरू. कुडाळ आणि मालवण जोडणारा मार्ग खड्डेमय झाल्यानं नागरिकांना मोठा त्रास. अकोल्यातल्या भंडारस बुद्रुक इथल्या ग्रामस्थांसह महिलांचा पाण्यासाठी जिल्हा परिषदेवर घागर मोर्चा. गावाची पाणी समस्या लवकरात लवकर दूर करण्याची मागणी. मुंबई हायकोर्टाची कबुतरांना खाद्य घालण्यास मनाई. मात्र गिरगाव चौपाटीवर हायकोर्टाच्या आदेशाचं उल्लंघन. एका व्यक्तीनं चक्क 10 गोण्या धान्य खाण्यास दिल्याची बाब समोर. दादर कबूतरखान्याजवळ कबुतरांसाठी गाडीच्या टपावर खाद्य. कबुतरांना खाद्य देण्यासाठी नागरिकांची अनोखी शक्कल. गाडीच्या टपावर नागरिकांनी ठेवलं खाद्य. ओला आणि उबरला आता भारत टॅक्सीचं आव्हान. पहिल्या टप्प्यात महाराष्ट्र, गुजरात, दिल्लीमध्ये सेवा. भारत टॅक्सी ॲप आधारित टॅक्सी सेवा सुरू. उल्हासनगरमध्ये नियमांचं उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर कारवाई. 2,54,000चा दंड वसूल. अमरावतीमध्ये डीआरडीए कंत्राटी कर्मचाऱ्यांचं आंदोलन. आमदार रोहित पवार आंदोलनामध्ये सहभागी. डीआरडीए प्रकल्प संचालक प्रीती देशमुख यांना पदावरून हटवण्याची मागणी. पाडळसे सिंचन प्रकल्पाचा केंद्राच्या योजनेमध्ये समावेश. प्रकल्पामुळे केंद्राकडून राज्याला 859.22 कोटी रुपये मिळणार. मंत्री गिरीश महाजनांनी केंद्र सरकारचे मानले आभार. जागतिक आदिवासी दिनाच्या निमित्तानं विजयकुमार गावित यांच्याकडनं समस्त आदिवासी बांधवांना शुभेच्छा. सरकार नेहमीच आदिवासी बांधवांच्या पाठीशी. विजयकुमार गावित यांचं वक्तव्य. कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांना आता आणखी एक पर्याय उपलब्ध होणार. गणेश चतुर्थीपासनं रोरो सेवा सुरू होणार. महाराष्ट्र सागरी मंडळानं घेतला निर्णय. जेएसडब्ल्यू स्टीलच्या विस्तारित प्रकल्पाला शिवसेनेचा पाठिंबा. नवीन प्रकल्पात स्थानिकांना रोजगारात प्राधान्य. पर्यावरणाची समस्या उभी राहिल्यास रस्त्यावर उतरू. शिवसेना जिल्हाप्रमुखांचा इशारा. पीएमपीएमएलच्या कर्मचाऱ्यांसाठी आदेश. विना सूचना कामावर गैरहजर राहिल्यास दंड आकारला जाणार. प्रतिदिन 1,000 रुपये दंड आकारला जाणार. वांद्रे इथल्या शासकीय कर्मचारी वसाहतीच्या जागेवर हायकोर्टाचं संकुल उभारण्यासाठीचा अडथळा दूर. जमिनीवर असलेली पूर्वीची सगळी आरक्षणं केली रद्द. या संदर्भातली अधिसूचना जारी. मुंबई नागपूर विशेष ट्रेन 6 तास उलटूनही आली नाही. सीएसएमटी स्थानकात प्रवासी संतप्त. मध्यरात्री 12 वाजता होती ट्रेनची वेळ. 6 तास उलटून सुद्धा ट्रेन न आल्यानं प्रवासी संतप्त. पुण्यातल्या शिवाजीनगर रेल्वे स्टेशन समोर पोलिसांची ड्रोनद्वारे कोम्बिंग ऑपरेशन सुरू. झोपडपट्टी परिसरात लपून बसलेल्या गुन्हेगारांचा ड्रोनद्वारे कोम्बिंग ऑपरेशन सुरू.
बीडच्या शिक्षक भरती घोटाळ्यासंदर्भात एसआयटी स्थापन, शिक्षण भरती घोटाळ्याची होणार चौकशी, 2012 नंतर भरती झालेल्या शिक्षकांवर टांगती तलवार कायम. अकोल्याच्या हिरपूर इथं गोदामाला आग, लाखोंचं साहित्य जळून खाक, सुदैवानं जीवितहानी नाही. नवी मुंबईच्या नेरूळ एलपी जवळ ट्रक उलटला, बंगळुरूवरनं वाशी एपीएमसी मार्केटला जाताना घडला अपघात. उड्डाण पुलासाठी खोदकाम सुरू असताना मजुरांना आढळला मानवी सांगाडा, नागपूरच्या बेसा पॉवर हाऊस जवळची घटना. बीडच्या शिरूर तालुक्यात विहिरीत पडलेल्या बिबट्याला बाहेर काढण्यामध्ये यश, प्राणी मित्रांसह वन विभागाच्या अधिकाऱ्यांची कामगिरी. बारामतीमध्ये विमान प्रशिक्षण घेणाऱ्या शिकाऊ विमानाचा अपघात, विमानाचं लँडिंग करताना अपघातात कुणीही जखमी नाही. जालन्यामध्ये अवैधपणे धारदार तलवारी बाळगणाऱ्याला अटक, परतूर पोलिसांची कारवाई, 2 जणांना केली अटक. वर्ध्याच्या हिंगणघाटमध्ये दारूची अवैध वाहतूक, 14,83,000चा मुद्देमाल जप्त, वाहनासह एका आरोपीला अटक. छत्रपती संभाजीनगरमध्ये नृत्य शिकवण्याच्या बहाण्यानं अल्पवयीन मुलीचं शोषण, मुलीला कला केंद्रात कामाला लावून शोषण केल्याचा धक्कादायक प्रकार. सोलापूरमधल्या पडळकरांच्या कार्यकर्त्याच्या अपहरण प्रकरणी आता आणखी 2 आरोपी ताब्यात, दोन्ही आरोपींना कर्नाटकच्या इंडीमधनं घेतलं ताब्यात. मंत्रालयामध्ये सचिव असल्याची बतावणी करत व्यापाऱ्याची 6 लाखांची फसवणूक, गावदेवी पोलिसांकडनं फसवणुकीचा गुन्हा दाखल. सोलापुरात महिलेच्या गळ्यातील गंठण चोरणाऱ्यांना अटक, शहर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी केली कारवाई. पर्यटक आणि प्रवाशांचे मोबाईल चोरणाऱ्या 3घांना कोल्हापुरातनं अटक, कोल्हापूर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई, आरोपींकडनं 3,58,000चे 46 मोबाईल्स जप्त. छत्रपती संभाजीनगरमध्ये कौटुंबिक वादातनं पत्नी आणि सासूची हत्या करण्याचा प्रयत्न, घटनेची माहिती मिळताच पोलीस दाखल, आरोपी विरोधात गुन्हा दाखल. अमरावतीमध्ये एसडीओच्या कारची काच फोडत पिस्तुलाची चोरी, घटनेमुळे खळबळ, पोलिसांकडनं चोरट्याचा तपास सुरू. कराडमध्ये एकाच गाडीवर 2 नंबर प्लेट आढळल्या, वाहतूक पोलिसांची कारवाई, गाडी ताब्यात, मालकाचा शोध सुरू. अकोल्यात दहशत माजवणाऱ्या तरुणाला पोलिसांनी घेतलं ताब्यात, परिसरातल्या दुकानामध्ये तोडफोड केल्यानं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण. कराडमध्ये घरगुती गॅस सिलेंडरचा अनधिकृत साठा जप्त, कराड पुरवठा शाखेची कारवाई. अकोल्यात हॉटेल व्यावसायिकावर हल्ला, 2 अज्ञात इसमांकडनं हल्ला, हल्ल्यात व्यावसायिक गंभीर जखमी, हल्ल्याचा प्रकार सीसीटीव्हीमध्ये चित्रित. पुण्यामध्ये गावठी पिस्तूल बाळगणाऱ्या गुन्हेगाराला पोलिसांनी ठोकल्या बेड्या, गुन्हे शाखेच्या युनिट 3च्या पोलिसांची कारवाई. वाशिम जिल्ह्यामध्ये हळदीच्या दरात घसरण, कृषी बाजार समितीमध्ये हळदीला किमान 10,100 ते 11,300 रुपये प्रति क्विंटल पर्यंतचा दर. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये नियमबाह्य खत विक्री, 12 कृषी केंद्रांचे परवाने निलंबित, अनुदानित खतांची विक्री केवळ इपॉस प्रणालीद्वारेच करण्याच्या कृषी विभागाच्या सूचना. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.